लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण ती वेळ कधीच येत नाही. लहानाचे मोठे होतो, आयुष्य पुढे घडत जातं, पण ती वेळ कधीच येत नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक संधी तीच आपली खरी वेळ असते. नवीन लोकांना भेटावं, नवीन अनुभव घ्यावेत, जगाची ओळख करावी आणि स्वतःसाठीही वेळ काढावा. कारण जगण्याचा खरा अर्थ हाच आहे. चला तर मग आपण पण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवल शिरसाट स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आजचा दिवस दुसरो आमचं रत्नागिरीत नाही, आम्ही गणपतीपुळ्यात असो. आणि हो आमचो काय तो बेसिक रूम होतो विथ बेसिक ॲम्युनिटीज. ॲक्च्युली आमच्या ॲम्युनिटीजचा काय फरकच पडत नव्हतो. आम्ही काल इतके दमलेलो की इल्या क्रॅश झालो, झोपलो. बाहेरचो व्ह्यू दाखवायचा आता आमच्या रूमच्या. भारी आहे ना, कोकणात असाच असता. आणि ह्या बघा, ह्या काय का बघा, ह्या जामाचं झाड असा आणि हाती गावण्यासारखे जाम असत. तर आपण जरा ट्राय करूया. बघा, इकडे असं 4, इकडे असं 2, इकडे असं 4. थांब जरा, बघा कॅन काढले 2. बघा, पांढरा सोना सकाळी सकाळी जाम. बरं ना. चला मग, सामान पॅक केला. गाडी ती बघा खाली लावलेली आहे, दिसायची नाहीस ना, खाली लावलेली आहे गाडी. पॅक करूया, सामान लोड करूया आणि निघाया. हे बघा, चला. ऑल सेट, बाईक रेडी असा. आता आपण निघाया. इनिशियल प्लॅन होतो आमचं निघायचो किती रे, 8 वाजता उठलो आम्ही 8 वाजता. मग आमचं प्लॅन होतो 9:15 निघायचो. मग सगळ्या करेपर्यंत वाजले 9:30. आता डॉट 9:30 वाजता आम्ही निघालेलो असं. आता बाकी काही काम नाही असा, फक्त नाश्ता करूचो असा आणि मग निघायचं असा. डायरेक्ट जातलो जयगडच्या विनायक मंदिरात. मग तिकडनं पुढे जयगड फेरी बोटने. या टाइमसाठी गणपतीपुळेची आपली एवढीच सुट्टी होती, एवढाच एक्सप्लोरेशन होता. परत येऊया नेक्स्ट टाइम कधीतरी. नाश्ता करूच्यासाठी थांबूया आपण सर ना, नंदनदीप. अगो पापलेटवाली होशील का माझी. सकाळी सकाळीच वडा सांबार आणि पोहे, चाय. आता बघूया, गणपतीपुळे बस स्टँडच्या समोरच असा या. खाऊन टेस्ट नक्कीच सांगते. नाश्ता करून निघालो आम्ही. आणि या आमचा कालचा बीच, जिकडे आम्ही काल सनसेट शॉट केलो. तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितला किंवा सनसेट. तो जर ब्लॉग अजून तुम्ही बघू नसात तर इकडे वरती आय बटन मध्ये मी लिंक देतोय, नक्की जाऊन डे 1 ब्लॉग बघा. जयगड इकडनं 18 किलोमीटर दाखवता, काही जास्त वेळ नाही लागायचा पोहोचा. बघूया. भाई साहब, तोच बीच आहे हो, तिवरी बंदर. कसम, क्लासिक व्ह्यू. आणि या क्लासिक व्ह्यू वरती क्लासिक पद्धतीने मुतत असताना काही टुरिस्ट. काय बघ मर्या, ओ भाई साहब, ह्यो उंडी बीच. आणि आता आपल्या जयगडला जाताना सगळे असे वाटेत बीचेसच लागत जातले. हा, फुल एकदम आपल्याकडे इलाचे वाइब्स. आपल्याकडे म्हणजे काय, आपला काय लांब नाही इकडनं. आपण फक्त एक जिल्हो पुढे असो, आपण असो रत्नागिरीत, आणि याच्या पुढचा जिल्हो सिंधुदुर्ग.
असं रस्ता असलो ना तर मग कोस्टलने जाऊ मजा येतात, म्हणजे काही इश्यू नाही. तर धड जाता कामा नये. JSW विद्या मंदिर. हा, येस. विनायक मंदिर. एंट्री काही ना तिकडनं. अच्छा तिकडनं. विनायक मंदिराकडे आपण गेलेलो असो. परिसर तर खूप बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेलो असा JSW. सिक्युरिटी गार्ड पण हो, सिक्युरिटी गार्ड म्हणजे माकड बिकड. आणि मस्त मेंटेन ठेवलेलं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ आणि काढू अलाउड नाही हा. तर आपण बाहेरनंच फक्त दाखवतो तुमका. काही असे चलत जाता जाता ही नॉर्मल झाडं वाटत होती. नंतर आकार बघितलो तर समजलं अरे ह्यो स्वस्तिका. पुढे ओम हा बघा. आणि पुढे पुढे परत स्वस्तिका. जयगड मार्गे जर तुम्ही जात असलात तर एकदा नक्की व्हिजिट करा या मंदिरात. खूप सुंदररित्या बनवलेलं मंदिर आहे. तलावातील माशांना खाद्य देण्यास सक्त मनाई आहे. नॅचरल आणि मोटो एक्वेरियम. हे बघा मासे बघा. विनायक मंदिरात आम्ही निघालेलो असो. आम्ही जयगड फेरीक जातो. तिकडनं मग आम्ही दापोली मार्गे म्हाळसा मार्गे हायवे बाहेर पडतो. आणि मग काय घरीच असा. बघू किती वेळ लागतो आपल्या. आता वाजले असत 12:15. आणि तो बघा बीच. अजून एक बीच. फेरी बोट आत्ताच गेली आणि इकडे यायचं लागतं तुमका फेरी बोटीसाठी. आणि हे बघा ह्या असा सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जयगड. आणि हे बघा हे प्राइजेस असत तुमका दिसतात तर. मोटरसायकल 80 रुपये. ओके. प्रवासी 12 वर्षावरील 30 रुपये. आमका म्हणजे 800 आणि 30 60. 80 आणि 30 60 140 रुपये देऊ आहे. पर्यटक प्रवासी 12 वर्षावरील 30 रुपये. ती फक्त मोटरसायकल हा. ती फक्त ती मोटरसायकल तुका पाठवची असली तर 80 रुपये घेतो. आमका दोघांका इथे ठेवतो. तो अरे हो, पण एका मोटरसायकलवर 2 प्रवासी आहेत ना. पर हेड 30 रुपये दे. चालकासह अच्छा ओके 80 रुपये. हा म्हणजे 130 रुपयात 120 रुपये 110 रुपये. मका जज करू नका गणिताच्या हिशोबाने. मी गणितात कच्चो होते. मका 35 मार्क पडलेले गणितात. मग 110 रुपयातले. एनिवेज चला वाट बघूया. ती बघा फेरी इलेली आहे आपली. चला गाडी काढूया आणि पहिल्यांदा आपली हिमालयन फेरी मधून जातली. पहिल्या वेळेस आपली गाडी फेरी मध्ये जाता. आता फेरी फक्त सुटायचं वाट बघायचं आपण. आपली गाडी तिकडे उभी आहेत आणि फेरी तशी आता दुपारच्या वेळ असल्यामुळे खाली आहे. 4-5 गाडी आहे. आणि ओमकार आणि योमी हयसर लागतली फेरी. चला मग खाली जाऊया आणि रेडी होऊया. चल खाली आत. लेट्स गेट रेडी. रेडी विथ रायडर गिअर्स. माझ्या ग्लोव्स रायडरचे, जॅकेट रायडरचा. आणि गाडीवरती व्हाईट एरा टँक बॅग व्हाईट एराची असा. माझ्याकडे सॅडल स्टे असत ते व्हाईट एराचे असत. ते लावची गरज नाही आपल्याकडे. काय 2 दिवसातच आपली ट्रिप होती. चलो जयगड फेरी डन. हो एकदम अरुंद किरण पाणीवरती किंवा आपल्या गावाच्या साईड स्वागत हा बीच आपल्या
पुलावरती माडबीड मस्त एकदम. आम्ही हे आतमधल्या रस्त्यान दाभोळला जातो. दाभोळ नाही सॉरी, धोपवेग जातो. दाभोळला आपल्या फेरीने जायचं असा रस्तो एव्हरेज असा. रात्रीचा ट्रॅव्हल करणं ऍडवाइस नाही, दिवसाचा ठीक आहे. पोपळी पुरे पोपळी कसले लायलन. अरे बाबा वो काय सॉलिड दिसत एकदम, म्हणजे असे आयडेंटिकल लावलेले आहेत ना, प्रॉपर एकदम लावलेले आहेत ते. रस्तो थोडस खडबडीत असा, म्हणजे जर तुमची गाडी कम्फर्टेबल तुम्ही चालवू शकतात तर या रस्त्याने येऊ हरकत नाही, कारण जरा खडखड 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 असा रस्तो असा. आत्ताच फेरी बोट गेली आहे ती बघ, 1:15 असा. आता 1:50 येतली, नांगरून ठेवली. अशा प्रकारे आपण पोचलेले असो धोपवेक. तिकीट खय काढूचा? अरे थया काय, आम्ही इकडे दाभोळला पोचलो. सॉरी, ह्या धोपवे असा या साईडला, आणि ता दाभोळ. ती बघा फेरी दिसता तुमका, ती बघा आई ती फेरी आहे ती आई येतली. त्यानंतर आपण जातलो तिकडे. मागच्या 1-1.5 किलोमीटर पासून असं रस्तो होतो, एकदम चिरेखरी दिल्यासारखं. आम्ही दापोळीच्या आतमधनं जातो. खेड मार्गे पण एक जाऊचा रस्तो होतो, पण तो न धरता आम्ही ह्यो आतमधला रस्तो पकडतो. इकडनं 191 किलोमीटर होता, आता 179 किलोमीटर असा. ठीक आहे, म्हणजे नवी मुंबई पर्यंत एवढा असा रस्तो. जर असं असलो तर जरा प्रॉब्लेम होतो लो. हे बघा परत सुरू झालं असं रस्तो. ह्याच्यात सीन काय होता ना, की गाडी फास्ट पळवू शकलो ना. हे बघा काय अशा एका साईडचं ठेवल्याने असं, तर दुसऱ्या साईडचं झालं वाटतं, पण तो दुसऱ्या साईडचं जाऊन पण काही उपयोग नाही, तो बंदच आहे. गाडी सगळे इकडनंच येतात आणि जातात. अरे 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 काय शिशी शिशी. हेल्मेटमुळे आपला वाचता, पण आता पुढे काय तो ट्रक जातात, त्याचा काय करता तो पाठसून शिरा मारलाय वरान. एका क्रॉस करू वया. वाऱ्याने एंट्री दिल्या ना आमका वाटतं. पुढे गाडी ऐ शपथ. अरे बाबा माझ्या, हायवे धरलो तर बरा होता. कालच्या दिवसात जेवढे राईड करून आपण आम्ही हैराण होऊ नाही, तितके आज होतो लो. ह्यो जर असं रस्तो असला आपल्या तर हायवे लागेपर्यंत. आता महाड बायपास करून आपण हायवे लागतलो, पण त्याच्या अगोदरचं दापोळी पासनं महाडपर्यंतचा रोड असो असा. त्यामुळे विचार करा या रोडने ट्रॅव्हल करताना. तुम्ही डायरेक्ट हायवेने येलात तर बरा पडताला. आता बघा ह्यो रस्तो किती वेळ लावता, आणि परत खराब रस्तो कधी येता. बोलाची पुरसत शिरा पडली वरान यार. वरती घालू पूर्ण रोडचं काम चालू आहे, गेअर घालूकच गावात नाही मका. जो आमका मगापासून खराब रस्तो मिळता तसंच पुढे पुढे पुढे, अरे बापरे, तसंच पुढे पुढे पण मिळत चाललो असा. आता आम्ही आतमधलेच रस्ते घासू, आणि अजून जवळपास 150 किलोमीटर लांब असा नवी मुंबई. मी 40 किलोमीटर चालवूनच दमलोय. माणगावचा ट्रॅफिक आम्ही असा बायपास केला. तिकडे माणगावचा मेन रोड, आणि इकडनं असा एक बायपास रोड. रोड खराब आहे, पण इव्हेंच्युअली ट्रॅफिक बायपास करतो. हे बघा हे असं रोड आहे, माणगावच्या मधनं जातं, आणि हा पूर्ण रेड आहे सध्या बघितलं तर. आणि आता आम्ही बाहेर पडतो परत माणगावच्या मेन रोडला. हे बघा काय का इकडे जाम आपण ट्रॅफिकच्या पुढे येलो. 6:20 झालेले असत आणि आम्ही पोचलो इंदापूरमध्ये. आता इकडनं जवळपास 100 किलोमीटर अजून बाकी आहे नवी मुंबई. बऱ्यापैकी इलो, बट मधलो रस्तो जो दापोलीवरनं आम्ही निघालो गुहागर साईडला,
तो रस्ता खराब होतो एकदम बेकार बेकारची कार बेकार. आणि तो करत करत आम्ही जवळपास आमका तो फक्त 100 किलोमीटर क्रॉस करू 2 तास लागले. 2 तास नाही, 2 तासाच्या वरतीच लागले. आता बघू, यो काय आपलं हायवेच असा आता काही विषय नाही. चला भेटूया गाडीवरती. तुमका काय आवडतं, सनसेट की सनराईज? मी स्पेसिफिकली सनसेटचो फॅन असे. तुमका काय आवडतं तुम्ही नक्की सांगा. अजून पण रस्त्याचा मध्ये मध्ये काम चालू असा, पण बऱ्यापैकी ॲटलिस्ट म्हणजे चिपळूण संगमेश्वर पर्यंत तर रस्तो बऱ्यापैकी झालेलो असा. आमका जाताना काही प्रॉब्लेम होक नाही आणि आता येताना पण एवढा काही प्रॉब्लेम होक नाही. एक तिकडे मागे डायव्हर्जन असा आणि एक इकडे इंदापूर सोडल्यानंतर एक डायव्हर्जन भेटता, त्यानंतर या एक डायव्हर्जन, अशी 2 डायव्हर्जन्स भेटलेली आहेत. सो ही एक लेटेस्ट अपडेट असा. नवी मुंबई एअरपोर्ट दिसलेलो असा, हीच साक्ष असा की आम्ही नवी मुंबईमध्ये पोहोचलेलो असो. 8 वाजता आम्ही नवी मुंबईमध्ये आगमन केलेलं असा. अशा प्रकारे यो व्हिडिओ मी हयसरच संपवतोय. तर हे 2 दिवसाचं व्लॉग पार्ट 2 तुमका कसं वाटलोय नक्की सांगा. आवडलो असाल तर लाईक करा, कमेंट करू विसरू नका, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर पण करा. ठीक आहे, तर चला मग आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, सी यू, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.